गुड आफ्टरनून क्लास. लास्ट क्लास आपण काय बघितलं होतं सोशोलॉजीमध्ये? सोशल प्रॉब्लेम्स. ओके, सोशल प्रॉब्लेम म्हणजे काय, सोशल प्रॉब्लेमची डेफिनेशन काय, सोशल प्रॉब्लेमचा क्रायटेरिया काय बघितला होता, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सोशल प्रॉब्लेम्स. ओके, देन नेक्स्ट आपण काय बघितलं होतं? सोशल प्रॉब्लेम नॉट ड्यू टू अ सिंगल कॉज, म्हणजे सोशल प्रॉब्लेम हा एकाच सिंगल कारणामुळे होत नाही, तर जोडून त्याला येणारे एकापेक्षा जास्त कारणांमुळे काय होतात, सामाजिक समस्या निर्माण होतात. त्याच्यानंतर पहिला सोशल प्रॉब्लेम बघितला होता पॉवर्टी, म्हणजे काय, गरिबी. ओके, देन नेक्स्ट त्याच्यामध्ये सेकंड सोशल प्रॉब्लेम काय आहे, प्रॉस्टिट्यूशन. काय आहे, प्रॉस्टिट्यूशन. ओके, यालाच आपण म्हणू शकतो वेश्या व्यवसाय. ओके, prostitution in India is a serious social problem. Prostitution is due to poverty, unemployment, lack of proper reintegration services, lack of options, stigma and adverse social attitude, family expectations and pressure, and last one acclimation to life. तर प्रॉस्टिट्यूशन काय आहे, भारतामध्ये काय आहे, गंभीर सामाजिक समस्या बनली गेलेली आहे. ओके, वेश्या व्यवसाय हा काय आहे, इंडियामध्ये सामाजिक समस्या बनला गेला आहे. तर याची पण काहीतरी कारण आहेत, बरोबर आहे, येते लक्षात. वेश्या व्यवसाय करण्यामागं पण, जो कोणी वेश्या व्यवसाय करतो त्याच्यामागे पण त्याची काहीतरी कारण आहेत. त्यामध्ये पहिलं गरिबी, देन नेक्स्ट अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. ओके, थर्ड वन लॅक ऑफ प्रॉपर रिइंटिग्रेशन सर्व्हिसेस, योग्य पुनरेकीकरण सेवांचा अभाव म्हणू शकतो आपण त्याला. देन नेक्स्ट लॅक ऑफ ऑप्शन, पर्यायांचा अभाव. एक पर्याय हातातून सुटला तर दुसरा पर्याय हवा असतो ना, अर्निंग करण्यासाठी, जगण्यासाठी. सो या पर्यायांचा अभाव असल्यामुळे किंवा पुढे कोणताच मार्ग न दिसल्यामुळे प्रॉस्टिट्यूशन करण्यात येतं. ओके, देन नेक्स्ट स्टिग्मा अँड ॲडवर्स सोशल ॲटिट्यूड. कलंक म्हणजे कोणत्याही प्रकारचा एखादा कलंक असू शकतो किंवा प्रतिकूल सामाजिक वृत्ती असू शकते, की त्या व्यक्तीला कलंकित केलं असेल, त्या व्यक्तीला काहीतरी नावं ठेवून गेली असतील किंवा काहीतरी इश्यूज झाले असतील, त्यामुळे त्या व्यक्तीने काय केलं असू शकते, प्रॉस्टिट्यूशनकडे वळली जाऊ शकते. ओके, देन नेक्स्ट फॅमिली एक्सपेक्टेशन्स अँड प्रेशर. काही व्यक्तींकडून कुटुंबाच्या खूप अपेक्षा असतात. ओके, या अपेक्षांच्या दबावाखाली येऊन प्रॉस्टिट्यूशनकडे वळलं जाऊ शकतं. ओके, देन नेक्स्ट ॲक्लिमेशन ऑर टू लाईफस्टाईल, जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा एखादा पर्सन प्रॉस्टिट्यूशनकडे जाऊ शकतो. ओके, मेजॉरिटी ऑफ पीपल इन इंडिया आर सेक्स वर्कर ड्यू टू lack of resources to support themselves or their children, as many choose this as a profession due to necessity, often after breakup of marriage or being disowned or thrown out of homes by their families. Okay, तर भारतात बहुसंख्य लोक हे प्रॉस्टिट्यूशनमध्ये किंवा सेक्स वर्कर आहेत. याला कारण काय आहे, स्वतःला किंवा त्यांच्या मुलांचे पालन पोषण करण्यासाठी योग्य असं संसाधन त्यांच्याकडे नाही आहे किंवा योग्य असं काम मिळत नाही आहे त्यांना. ओके, त्यामुळे ती लोक काय करतात, प्रॉस्टिट्यूशनकडे वळली जातात. अनेक जण काय करतात, गरजेपोटी हा व्यवसाय म्हणून निवडतात. तर अनेकदा काय होतं, लग्न मोडल्यानंतर किंवा पर्टिक्युलर पर्सनच्या कुटुंबाने त्यांना नाकारल्यानंतर, घरातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ती लोक काय केलीत, प्रॉस्टिट्यूशनकडे वळली गेलीत. ओके, poverty is often considered as a root of India's growing prostitution problem. In some cases, a woman may prostitute herself in order to obtain material possessions which she could not otherwise afford. Prostitution elimination would require restricting social setup which would respect women's identity as a human being. Education and economic dependence of women will counter their
vulnerability and lead to recognition and respect of women's dignity as that of human being. The laws dealing with status of sex worker is the 1956 law referred to as the Immoral Traffic Suppression Act into bracket SITA. Okay. According to this law, sex workers in India neither legal nor illegal. In particular, the law forbids a sex worker to carry on her profession within 200 yards, okay, of a public place. The sex workers are not protected under normal workers law, not entitled to minimum wage benefits, compensation for injury or other benefits which are common in other type of workers. Recently, the old law has been replaced by the Immoral Traffic Prevention Act or PITA, PITA. ओके. भारतातील सॉरी ओके, भारतातील जो वेश्या व्यवसायाच्या वाढत्या समस्येचं मूळ आहे, ओके, ते बहुतेकदा आपण काय मानतो, गरिबी मानली जाऊ शकते. अर्निंगचं दुसरं कुठलं साधन किंवा वेज सापडत नसल्यामुळे पर्टिक्युलर किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती काय करते, प्रॉस्टिट्यूशन कडे वळते. ओके. तर काही प्रकरणांमध्ये एखादी स्त्री भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी स्वतःला वेश्या व्यवसाय करू शकते. ओके. देन नेक्स्ट, जी तिला अन्यथा परवडत नाही. वेश्या व्यवसाय निर्मूलनासाठी काय केलं, सामाजिक व्यवस्थेची पुनर्रचनाची आवश्यकता करण्यात आली. ओके. जे एक माणूस म्हणून महिलांच्या ओळखीचा आदर करेल, महिलांचे शिक्षण आणि आर्थिक अवलंबित्व त्यांच्या असुरक्षतेचा सामना करेल आणि एक माणूस म्हणून महिलांच्या प्रतिष्ठेला मान्यता आणि सन्मान देईल. सेक्स वर्करच्या स्थितीशी संबंधित कायदे, ओके, 1956 चा कायदा, ज्याला आपण अनैतिक वाहतूकशाही कायदा म्हणू शकतो, तेच ब्रॅकेटमध्ये सीता, द इमोरल ट्रॅफिक किंवा सप्रेशन ऍक्ट म्हणतो. ओके, असे संबोधले जाते. या कायद्यानुसार भारतात सेक्स वर्कर कायदेशीर किंवा बेकायदेशीर नाही. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी 200 यार्डांच्या आत सेक्स वर्करला तिचा व्यवसाय करण्यास कायद्याने मनाई आहे. ओके. लैंगिक कामगारांना सामान्य कामगार कायद्याअंतर्गत संरक्षण दिले जात नाही. आपले जे नॉर्मल लेबर्स असतात त्यांना जे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं त्या सेक्स वर्करला प्रोव्हाइड करत नाही. ओके. देन नेक्स्ट, त्यांना किमान वेतन लाभ किंवा दुखापतीसाठी भरपाई किंवा इतर प्रकारांच्या कामगारांमध्ये असलेले सामान्य फायदे मिळण्यास पात्र नाही. ओके. अलीकडे जुन्या कायद्याची जागा अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा किंवा PITA, पिटा ने घेतली आहे. ओके, समजलं. म्हणजे हे जे सेक्स वर्कर आहेत, प्रॉस्टिट्यूशन्स आहेत, यांना इतर लेबर सारखे कोणतेही फायदे मिळत नाहीत. भले ते वेतन असू दे, भले त्यांची नुकसान भरपाई असू दे, व्हॉटएव्हर जे काही असेल ते त्यांना मिळत नाही. ओके. Prostitute is a person who allow her body to be used for lewd purpose in return for payment. Prostitution is a sale of sexual service such as oral sex or sexual intercourse for money. It is not a problem which exists in India but exists throughout the world. The prostitution continued from ancient and medieval India and has taken a more gigantic outlook in modern India. Prostitution is a social problem in itself and the child prostitution is making is more complex. ओके. वेश्या ही एक अशी व्यक्ती आहे जी पैशाच्या बदल्यात तिच्या शरीराचा वापर करते. ओके. वेश्या व्यवसायात तोंडावाटे किंवा लैंगिक संभोग यासारख्या
लैंगिक सेवांची पैशासाठी विक्री केली जाते. ही समस्या भारतात नसून पूर्ण जगभर आहे. ओके, प्रॉस्टिट्यूशन हे काय आहे, पूर्ण जगभर आहे. ओके, वेश्या व्यवसायाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारतापासून सुरुवात आणि आधुनिक भारतात अधिक विशाल दृष्टिकोन आहे. वेश्या व्यवसाय ही एक सामाजिक समस्या आहे. त्याचबरोबर बाल वेश्या व्यवसायात ती अधिक गुंतागुंतीची बनत आहे. ओके, चाइल्ड प्रॉस्टिट्यूशन हे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. ओके, तर वेश्या व्यवसायाची कारण काय, मगाशी स्टार्टिंगला सांगितलं होतं. फर्स्ट वन पॉवर्टी, गरिबी. देन नेक्स्ट अडिक्शन, एखाद्या ह्याचं व्यसन लागलं तर ते व्यसन पूर्ण करण्यासाठी सुद्धा ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती प्रॉस्टिट्यूशन कडे वळू शकते. ओके, देन अब्यूज और निग्लेक्ट, दुर्लक्ष केलं गेलं असेल किंवा त्या व्यक्तीचं अब्यूज केलं असेल तरी सुद्धा. ओके, लॅक ऑफ अल्टरनेटिव्ह किंवा नो चॉईस, नो स्किल, पुअर एज्युकेशन म्हणू शकतो आपण. मगाशी सांगितलं पर्यायांचा अभाव बोलले होते. ओके, पर्यायांचा अभाव म्हणजे काय, लॅक ऑफ एज्युकेशन आहे, शिक्षण नाहीये व्यवस्थित, सो ते नाही, कौशल्य नाहीये कोणतं किंवा समोर कोणताच पर्याय नाहीये, अशा वेळी स्वीकारलं गेलेलं एक हे असू शकतं. देन नेक्स्ट होमलेसनेस, बेघर व्यक्ती असू शकते. देन नेक्स्ट फॅमिली हिस्ट्री ऑफ प्रॉस्टिट्यूशन, वेश्या व्यवसायाचा कौटुंबिक इतिहास. म्हणजे कसं असतं, त्या फॅमिलीमध्येच ते सगळेच त्या याच्यामध्ये असू शकतात. प्रॉस्टिट्यूशन मध्ये असल्यामुळे येणारी व्यक्ती सुद्धा प्रॉस्टिट्यूशन मध्ये जाण्याचे चान्सेस असू शकतात. ओके, देन लॅक ऑफ सेल्फ इस्टीम, आत्मसन्मानाचा अभाव. देन नेक्स्ट पीअर प्रेशर, मित्रांकडून दबाव पडल्यामुळे होऊ शकतं. बेटर लाईफ, फॉर गेटिंग मोर मनी फॉर फॅसिलिटीज. आता इथे काय, चांगलं जीवन जगण्यासाठी पैशांची गरज आहे, तर पैसे मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून इंडिव्हिज्युअल व्यक्ती काय करू शकते, हा मार्ग निवडू शकते. त्यातून पैसे येतात, चांगली लाईफ जगू शकतो, अशा एक विचाराने. ओके, देन नेक्स्ट फॅमिली ब्रेकडाऊन, कुटुंबाचं विघटन झालं असेल तर. ओके, मदर एकीकडे गेली, फादर एकीकडे गेले, चाइल्डला ऑप्शन नाहीये, त्यावेळी होऊ शकतं. ओके, देन नेक्स्ट लोनलीनेस अँड बोर्डम, एकटेपणा आणि कंटाळा आल्यामुळे. लॅक ऑफ डिटरन्स, प्रिफर टू अदर क्राइम्स, क्रिमिनल जस्टिस रिस्पॉन्स, प्रतिबंधकाचा अभाव किंवा इतर गुन्हे किंवा गुन्हेगारी न्याय प्रतिसादाला प्राधान्य दिल्यामुळे. देन नेक्स्ट इनॅबिलिटी टू अरेंज मॅरेज, लग्नाची व्यवस्था करण्यास असमर्थ. प्रायर इन्सेस्ट ऑफ रेप, बलात्कारापूर्वीचा अनाचार झाला असेल तर ती व्यक्ती काय करू शकते, नकळत प्रॉस्टिट्यूशन मध्ये जाऊ शकते. देन लॅक ऑफ रिक्रिएशनल फॅसिलिटीज, मनोरंजनाच्या सुविधांचा अभाव. सायकोलॉजिकल कॉजेस इन्क्लूड डिझायर फॉर फिजिकल प्लेजर, ग्रीड अँड डिजेक्शन, मानसिक कारणांमुळे किंवा शरीर सुखाची इच्छा घेण्यासाठी लोभ, निराशा या सगळ्यांमुळे काय होते, ती इंडिव्हिज्युअल पर्सन प्रॉस्टिट्यूशन कडे जाण्याचे चान्सेस असतात. ओके, हे प्रॉस्टिट्यूशन काय आहे, इंडियामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे किंवा सामाजिक समस्या आहे. देन नेक्स्ट लॉ रिलेटेड टू प्रॉस्टिट्यूशन इन इंडिया, भारतातील वेश्या व्यवसायाशी संबंधित कायदे. त्यामध्ये सप्रेशन ऑफ इमोरल ट्रॅफिक इन वुमन अँड गर्ल ऍक्ट 1956, महिला आणि मुलींच्या अनैतिक वाहतुकीचे प्रतिबंध कायदा. आता हा इमोरल ट्रॅफिक इन वुमन अँड गर्ल म्हणजे काय, मुली विकल्या जातात प्रॉस्टिट्यूशन साठी, किडनॅपिंग करून, व्हॉटेवर, जबरदस्ती आणून, काही पुअर फॅमिलीतल्या पैसे देऊन अशा मुली काय केल्या जातात, एकत्र करून त्यांना बाहेर पाठवून त्यांना प्रॉस्टिट्यूशन साठी काय केलं जातं, विकलं जातं. तो त्याच्या विरुद्ध सरकारने काय केला, कायदा केला. ओके, देन नेक्स्ट प्रिव्हेन्शन ऑफ इमोरल ट्रॅफिक ऍक्ट, अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा.
कोणतीही वाहतूक करताना चेकिंग करून पूर्ण ह्यानीच पाठवली जाते. ओके, जेणेकरून वुमन्स गर्ल्स त्यामध्ये नसतील याची दक्षता घेतली जाते. ओके, देन ह्युमरल ट्रॅफिक किंवा प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956. ओके, अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा. Then the Immoral Trafficking Prevention Act 1956, the main statute dealing with sex work in India, does not criminalize prostitution or prostitute per se, but most punishes act by third parties facilitating prostitution like brothel keeping, living of earning and procuring, even where sex work is not coerced. ओके, तर अनैतिक तस्करी प्रतिबंध कायदा कधी झाला? 1956, 1956 साली. भारतातील लैंगिक कार्याशी संबंधित मुख्य पुतळा किंवा वेश्या व्यवसाय किंवा वेश्या व्यवसायास गुन्हेगार ठरवत नाही, परंतु काय होतं, बहुतेक तृतीय पक्षांद्वारे, थर्ड पार्टी ज्या असतात त्या, ओके, वेश्या व्यवसाय करण्यास मदत करणाऱ्या कृत्यांना काय करतात? शिक्षा देतात. जसे की वेश्या व्यवसाय करणे, कमाईचे जीवन जगणे आणि लैंगिक कार्य नसतानाही काम करणे किंवा जबरदस्ती करणे हे काय आहे? चुकीचं आहे. अशा व्यक्तींना काय केलं जातं? पनिश केलं जातं. ओके, any person who keeps or manage or act or assists in keeping or management of brothel shall be punishable on first conviction with rigorous imprisonment for a term of not less than 1 year and not more than 3 years, and also with fine which may extended 2,000 rupees in the event of second or subsequent of conviction with rigorous imprisonment for a term of not less than 2 years and not more than 5 years, and also with 5 which may extend to 2,000 rupees. तर कोणत्याही व्यक्ती कोणतीही व्यक्ती जी वेश्यालय ठेवते किंवा व्यवस्थापित करते अशा व्यक्तीला किंवा काम करते किंवा त्याचे व्यवस्थापन करण्यात किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यास सहाय्य करते अशा व्यक्तीस काय करतात? प्रथम दोषी आढळल्यास कमीत कमी 1 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आहे. ओके, आणि 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीत सक्षम कारावासाची 1 ते 3 वर्षापर्यंत काय होते? सश्रम कालावधीत काय होते? सश्रम म्हणजे काय? तिथे नेऊन त्यांना काम करायला लावतात. ओके, खडी फोडणे वगैरे अशी त्यांना काय करतात? शिक्षा देतात. आणि त्यापर्यंत वाढू शकणाऱ्या दंडाची सुद्धा शिक्षा होते त्यांना, किंवा त्यांना 2,000 रुपये किंवा दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषी सिद्ध झाल्यात 2 वर्षापेक्षा कमी आणि 5 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या सश्रम कारावासाची आणि 5 वर्षाची शिक्षा प्लस 2,000 रुपयापर्यंत वाढू शकते. म्हणजे त्यांना काय होतं? पहिल्यांदा आढळला तर 3 वर्षापर्यंत कारावास, दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आढळला तर 5 वर्षापर्यंत कारावास प्लस त्याचबरोबर काय केलं जातं? त्यांच्याकडून फाईन म्हणून पैसे सुद्धा घेतले जातात. ओके, हे काय झालं? प्रॉस्टिट्यूशन. तर प्रॉस्टिट्यूशन म्हणजे काय? कशामुळे होतं? तर त्याची काही रिझन्स आहेत. पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, त्याच्यानंतर ऑप्शन्स नसणे, स्टिग्मा आहे, घरातून बाहेर काढल्यामुळे आहे. ओके, अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे काय होतं? प्रॉस्टिट्यूशन होतं. समजलं? तर प्रॉस्टिट्यूशनच्या अगेन्स्ट लॉ काढलेला आहे. तो कधी काढलेला आहे? 1956 मध्ये. लॉचं नाव काय? सपरेशन ऑफ इमोरल ट्रॅफिक इन वुमन अँड गर्ल ऍक्ट. ओके, देन नेक्स्ट क्राईम. क्राईम म्हणजे काय? गुन्हा. ओके, असू शकतं ना?
क्राईम इज अ ग्रेट प्रॉब्लेम फेसिंग एव्हरी सोसायटी. प्रत्येक समाजामध्ये गुन्हा हा काय आहे, सगळ्यात मोठी समस्या आहे. बरोबर आहे. वेगवेगळे गुन्हे रोज घडत असतात, पण त्याला एकदमच आळा घालता येऊ शकतो का? सॉरी. It is a major social phenomena of modern civilization and advanced societies. True, there was a crime in primitive societies too, but therein it was not a major problem. In primitive societies, the Moors are strong enough to control individual behavior effectively, and few would disobey the rules. Do not constitute the threat to the community. In modern civilization societies, the influence of Moors has lessened, and it is difficult to compel universal observation of Moors. In primitive societies, there was little crime among primitive tribes, as there was a single code of belief and customs. The culture was static and homogeneous, but like many other social problems of our modern society, crime also is the price we have to pay for the advantages of civilization. In India, too, crime has been increasing steadily in recent years. Pause. बंदच. पॉज आहे ना. ओके. गुन्हेगारी ही काय आहे, प्रत्येक समाजासमोर मोठी समस्या आहे. ही आधुनिक सुसंस्कृत आणि प्रगत समाजातील एक मुख्य आणि प्रमुख सामाजिक घटना आहे. जरी समाजात आधीच्या समाजात ही गुन्हेगारी होती, पण त्यात ही तेवढी मोठी समस्या आपण म्हणू शकत नव्हतो जितके आता म्हणू शकतो. ओके. आधी समाजामध्ये वैयक्तिक वर्तनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक मजबूत असतात. बरोबर आहे. आणि नियमाचे उल्लंघन करणारे काही लोक समाजासाठी धोका निर्माण करत नाहीत. आधुनिक सुसंस्कृत समाजामध्ये मोरचा जे मोरल हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, मोरल थिंग्स असतात, त्यांचा काय झालाय, प्रभाव कमी झालाय. ओके. त्यामुळे काय झालेलं आहे, सगळ्या रीतीने पाळण्याची सक्ती करणं कठीण झाले, की हे रूल्स पाळा, हे नका पाळू, हे करा. हे आपण एखाद्याला सांगू शकतो, पण त्याला ते पाळच म्हणून सांगणं किंवा त्याच्याकडून ते करून घेणं काय झाले, आपल्याला कठीण झाले. बरोबर आहे. त्याचबरोबर आधीन समाजात काय होतं, जमातीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी नव्हते, कारण एकच कमी होते कारण एकच श्रद्धा आणि चालीरीती होत्या, संस्कृती स्थिर होती आणि एकसंध होती. परंतु आता आधुनिक समाजात काय झालंय, इतर अनेक सामाजिक समस्यांप्रमाणे गुन्हेगारी देखील आपल्याला काय करते, सिव्हिलायझेशन फायद्यांसाठी मोजावी लागते. ओके. भारतात अलीकडच्या काळात काय झालेलं आहे, गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. बरोबर आहे. आधीचा जर काळ कम्पेअर केला आणि आताचा जर काळ कम्पेअर केला गुन्ह्यांसाठी, तर कधीचे जास्त गुन्हे होत आहेत ना, कोणत्या ना कोणत्या, छोटे असू दे मोठे असू दे, आता गुन्हेगारी काय डे बाय डे वाढत चाललेली आहे. ओके. देन डेफिनेशन ऑफ क्राईम. Crime may be defined as a omission of an act which the law of the land us to do, or commission of act which is forbids to do. Crime may be regarded as to behavior of individual which the group strongly disapproved. ओके. गुन्हेगारीची व्याख्या काय, एखाद्या कृतीला वगळणे किंवा वगळणे अशी केली जाऊ शकते, जी देशाचा कायदा करण्यास सांगते. म्हणजे देशाचा कायदा काय सांगतो, की ही कृती करू नका. बरोबर. त्या उलट आपण तीच कृती करतो, म्हणजे काय, आपल्या हातून क्राईम होतो. ओके. किंवा एखादी कृती करण्यास मनाई असते, तीच कृती आपण करतो. झाला ना गुन्हा. गुन्ह्याला व्यक्तींचे वर्तन मानले जाऊ शकते.
जे गट जोरदारपणे नाकारतो. ओके, म्हणजे आता इथे ग्रुप आहे. ओके, आपल्या ग्रुपमध्ये काय रूल्स आहेत? दंगा करायचा नाही, आवाज करायचा नाही, लेक्चर्सला व्यवस्थित बसायचं. पण पर्टिक्युलर एखादा पर्सन तो असेल ज्याला बोलू वाटत असेल, ज्याला मोबाईल बघायचा वाटत असेल, ज्याला लेक्चरकडे लक्ष, म्हणजे एक छोटा त्याच्याकडून हा क्राईमच होतो ना, कारण तो स्वतः तर लक्ष देतच नाही, पण त्याच्यामुळे इतर लोक पण डिस्टर्ब होत आहेत. बरोबर आहे. सो हा एक एक्झाम्पल झालं. अशा प्रकारे रूल्स रेग्युलेशन किंवा लॉच्या अगेन्स्ट जाणं म्हणजे काय? क्राईम आहे. ओके, अकॉर्डिंग टू इलियट अँड मेरिल, crime is an anti-social behavior which the group reject and to which it attach penalties. इलियट आणि मेरिल यांच्या मते काय? गुन्हेगारी म्हणजे काय? समाजाविरोधी वर्तन आहे. बरोबर आहे. जे समूह नाकारतो आणि त्याला पेनल्टी आकारतो, म्हणजे दंड दिला जातो. ओके, दंड म्हणजे काय? पनिशमेंट असू शकते, एक कुठल्याही प्रकारची पेनल्टी असू शकते. ओके, देन ऍज पर कार्ल मॅनहाइमच्या मते काय आहे बघा. क्राईम इज अँटी सोशल बिहेवियर. गुन्हा म्हणजे काय? समाजाविरोधी वर्तन. आपल्या सोसायटीचे काहीतरी रूल्स आहेत, नॉर्म्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्याच्या विरोधी, त्याच्या अगेन्स्ट जे बिहेवियर आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? क्राईम. मग ते कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतो. ओके, पर्टिक्युलर भांडलं म्हणजेच क्राईम झाला असं म्हणू शकत नाही. ओके, किंवा कोणाला वाईट बोलणं म्हणजेच क्राईम होतो असं, कोणाला मारलं म्हणजेच क्राईम असं नाही. हे तर क्राईमच आहेत, पण क्राईमचे खूप सारे प्रकार आहेत. ओके, देन नेक्स्ट, अकॉर्डिंग टू गिलिन अँड गिलिन, from the legal point of view, crime is an offense against the law of the land. गिलिनच्या मते काय? कायदेशीर दृष्टिकोनातून गुन्हा हा जमिनीच्या कायद्याविरुद्ध आहे. ओके, देन नेक्स्ट, in view of Kraut, a crime is an act opposed to the established rule of a group as defined by law at given time of place. क्राउटच्या दृष्टिकोनातून काय? गुन्हा म्हणजे एखाद्या समूहाच्या प्रस्थापित नियमाच्या विरोधात असलेली कृती, म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट ठिकाणी कायद्याने परिभाषित जे केलेले रूल्स असतात, रेग्युलेशन असतात किंवा काही नियम असतात, त्यांच्या विरोधात जाऊन केलेली कृती म्हणजे काय? क्राईम. ओके, then next, a crime is an act or omission which is prohibited by law as injurious to the public and punished by the state. गुन्हा हा काय आहे? कायद्याने समाजासाठी गुन्हा ही एक अशी कृती आहे किंवा वगळलं गेलाय ज्याला कायद्याने काय केलेलं आहे? प्रतिबंध केलेला आहे. कारण कायदा हा काय आहे? राज्याने कायद्यासाठी काय केलेली आहे? शिक्षा दिलेली आहे. बरोबर आहे. Crime is an act deemed by law to be harmful to the society in general, even through its immediate victim is an individual. Okay. क्राईम काय आहे? ऍक्ट आहे. ओके, जो काय आहे? समाजासाठी हानिकारक मानला जाऊ शकतो, हार्मफुल आहे सोसायटीसाठी. सर्वसाधारणपणे जरी त्याचा त्वरित बळी एखादा व्यक्ती जरी गेला तरी तो काय आहे? क्राईम आहे. ओके, सर्टन काइंड्स ऑफ रॉंग्स आर कन्सिडर्ड ॲज ऑफ पब्लिक कॅरेक्टर बिकॉज दे possesses elements of evil which affect the public as a whole and not merely the person whose right of property or person have been invaded. Such a wrong is called crime. It can best defined as any act of omission which is forbidden by law, to which punishment is annexed and which the state prosecutes in its own name. काही प्रकारच्या चुका सार्वजनिक चरित्र मानल्या जातात कारण त्यामध्ये वाईटाचे
घटक असतात. ओके, ज्यांचा संपूर्णपणे काय होतो, जनतेवर, समाजावर, सोसायटीवर परिणाम होतो. आणि केवळ ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर किंवा व्यक्तीच्या अधिकारावर आक्रमण केले आहे अशा व्यक्तीला काय म्हणतात, गुन्हा म्हणतात. कायद्याने निषिद्ध असलेली कोणतीही गोष्ट वगळण्याची कृती म्हणून त्याची उत्तम व्याख्या केली जाऊ शकते, ज्यासाठी शिक्षा जोडलेली आहे आणि ज्याच्या नावावर राज्य स्वतःच्या नावानं काय चालवतो, खटला देखील चालवतो. In the opinion of Michael and Alder, crime is that behavior which is prohibited by the criminal code. मायकल आणि अल्डरच्या मते काय, गुन्हा म्हणजे ते वर्तन आहे जे गुन्हेगारी संहितेद्वारे प्रतिबंधित आहे. म्हणजे क्रिमिनल कोड म्हणजे काय, गुन्हेगारी संहिता. ओके, त्यांच्या विरुद्धचे जे वर्तन आहे ते काय, क्राईम. Austin Muller believes that crime is a commission or omission of an act which the law forbids or commands pain of punishment to be imposed by the state, and no act is crime however wrong it may seem to the individual conscience unless it is prohibited by law. ऑस्टिन मुलर असे मानतात की गुन्हा म्हणजे एखाद्या कृत्याचा कमिशन किंवा वगळणे ज्याला कायदा मनाई करतो. ओके, शिक्षेची वेदना राज्याद्वारे लादण्यास मनाई करतो आणि कोणतीही कृती गुन्हा नाही. तथापि वैयक्तिक सद्विवेक बुद्धीला ते चुकीचं वाटू शकते, तोपर्यंत का ते काय आहे, कायद्याने प्रतिबंध आहे. आता कॉजेस ऑफ क्राईम, काय काय क्राईमची कारणं असू शकतात. बोल. अनएम्प्लॉयमेंट आणि बरोबर आहे. थर्ड बेंच, पॉवर्टी, देन अनएम्प्लॉयमेंट, बैठ जा. कोई भी मतलब सोशल प्रॉब्लम आएगा तो पॉवर्टी एंड अनएम्प्लॉयमेंट आप लोगों ने जैसे चिपका के रखा है, कुछ भी हो जाए ये दोनों ऑप्शन हम देंगे. ओके, लैक ऑफ कंट्रोल ऑफ द हेड ऑफ द फॅमिली ओव्हर इट्स मेंबर इज वन ऑफ द कॉज ऑफ क्राईम. कुटुंब प्रमुखाचं आपल्या फॅमिलीवरचं जे कंट्रोल असतं, ओके, ते नियंत्रणात नसणं, आपल्या मुलांवर असणारं कंट्रोल असू दे, आपल्या घरातल्यांवर असणारं नियंत्रण असू दे, ते काय असतं, कमी असतं. त्यामुळे काय होऊ शकतात, क्राईम होऊ शकतात. क्राईम अकर्स व्हेन द कंट्रोल ऑफ सोसायटी ओव्हर इट्स मेंबर्स बिकम ॲज इट इज द केस ऑफ प्रेझेंट डे सोसायटीज. गुन्हेगारी तेव्हा घडते जेव्हा समाजाचे त्याच्या सदस्यांवर नियंत्रण असते तसे. ओके, पण सध्याच्या समाजात तसे होते असं नाही. ओके, इंटॉक्सिकेटिंग अँड अल्कोहोलिक ड्रिंक्स स्पर्ट क्राईम रेट. ओके, मादक पेय किंवा टॉक्सिक पदार्थ असतात यांच्यामुळे काय होतं, अल्कोहोलिझम असू शकतं, ड्रग असू शकतं. यामुळे काय होतं, गुन्हेगारीचं काय होतं, प्रमाण वाढतं. ड्यू टू सम रिलिजियस सुपरस्टिशन सम पीपल कमिट क्राईम्स सच एज ह्युमन सॅक्रिफाईस, लूटिंग, कम्युनल रायट्स एक्सेट्रा. आता काही धार्मिक अंधश्रद्धेमुळे, कशामुळं, धार्मिक अंधश्रद्धेमुळे काही लोक काय करतात, गुन्हे करतात, बलिदान देतात, माहितीये, बली चढवतात, त्या टाइप मध्ये लूटमार करतात, जातीय दंगली घडवून आणतात. हे कशामुळे होतं, रिलिजियस सुपरस्टिशन म्हणजे काय, अंधश्रद्धेमुळे. ओके, ड्यू टू फॉल्टी एज्युकेशन सिस्टीम people commit crime as the education system does not lay emphasis on morality and character which are effective forces to check crime. आता फॉल्टी एज्युकेशन सिस्टीम म्हणजे काय,
शिक्षण व्यवस्था फॉल्टी असल्यामुळे ओके लोक काय करतात, गुन्हे करतात. कारण शिक्षण व्यवस्थेत नैतिकता आणि चारित्र्यावर भर दिला जात नाही. जो गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अक्षम असतो, प्रभावी ठरत नाही. ओके, देन डिफेक्टिव्ह मॅरेजेस एंड इन मेनी क्राइम्स सच एज डावरी. डावरी म्हणजे काय, दहेज, हुंडा घेतो माहितीये. सो हुंड्यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये काय होतं, अनेक गोष्टींमुळे काय होतात, गुन्हे होतात. त्यांना आपण असं म्हणू शकतो डिफेक्टिव्ह मॅरेजेस, सदोष विवाह म्हणू शकतो. ओके, देन पॉवर्टी इज अ लीडिंग कॉज ऑफ क्राईम इन सोसायटी. गरिबी काय आहे, समाजातील सगळ्यात प्रमुख कारण आहे. कारण अर्निंग करण्यासाठी काहीतरी वे पाहिजे. सगळेच वे संपल्यानंतर माणूस काय जातो, गुन्हेगारीकडे वळतो. बरोबर आहे. देन नेक्स्ट, अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर कॉझिंग क्राईम. बेरोजगारी, बरोबर आहे. सेम पॉवर्टी सेम बेरोजगारी. बेरोजगार पर्सनला रोजचं डे टू डे लाईफ कुटुंबाला सांभाळण्यासाठी काहीतरी करावं लागेल. नाविलाजाने ती व्यक्ती काय करते, क्राईम कडे जाते. मग लूटमार असू शकते, चोरी असू शकते, हे पण क्राईम आहेत. ओके, देन नेक्स्ट, feeble minded individual try to make up their deficiency by condemning the society and taking revenge on that. feeble mind म्हणजे काय, कमकुवत मनाचे लोक असतात. ओके, कमकुवत मनाचे लोक काय करतात, समाजाचा निषेध करतात आणि आपली कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करतात. ओके, मग अशा वेळी काय होतं, एखाद्या व्यक्तीकडून किंवा सोसायटीकडून बदला घेण्यासाठी सुद्धा ते काय करू शकतात, क्राईम करू शकतात. ओके, द क्राईम कम्स विथ द ब्लड अँड दॅट वन्स द क्रिमिनल हॅज बीन बॉर्न ही कॅन नॉट बी रिमूव्ह फ्रॉम दॅट पार्ट. ओके, गुन्हा काय होतो, रक्ताने होतो आणि एकदा गुन्हेगाराचा जन्म झाला की तो त्या मार्गावरून दूर जाऊ शकत नाही. Under the impact of industrialization, there is a rapid urbanization and the people migrate from village, feel tempted to violate law. आता औद्योगिकरण होतं, बरोबर आहे. औद्योगिकरणाच्या प्रभावाखाली वेगाने शहरीकरण पण होतं, बरोबर आहे. त्यामुळे काय होतं, खेड्यातील लोक काय करतात, मायग्रेट होतात, शहरात येतात. याचमुळे काय होतं, एखाद्या कायद्याचं उल्लंघन करण्याचा त्यांचा मोह होतो. ओके, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांना पाळावे वाटत नाहीत. अशा वेळी नकळत त्यांच्याकडून गुन्हा घडू शकतो. ओके, अँड देन लास्ट, ड्यू टू रॅडिकल चेंजेस इन व्हॅल्यूज विथ द इन्फ्लुएन्स. मूल्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे ओके, काही रूल्स रेग्युलेशन किंवा तत्व असतात काही लोकांची. ओके, यामुळे काय होतं, व्हॅल्यूज असतात म्हणजे काही तत्व असतात, त्यांच्यामुळे बदल झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीला ते ऍक्सेप्ट करता येत नाहीत. ओके, अशा वेळी काय होतो, गुन्हा होतो. अँड नेक्स्ट थर्ड वन काय आहे, ड्रग ऍडिक्शन. सॉरी, सोशल ड्रग ऍडिक्शन आपण नेक्स्ट क्लास घेऊया. ओके, 3 आज काय काय बघितलं आपण सोशल प्रॉब्लेम मध्ये. काल काय बघितलं होतं, सोशल प्रॉब्लेम म्हणजे काय, त्यामध्ये फर्स्ट बघितलं होतं पॉवर्टी, गरिबी म्हणजे काय. ओके, आज काय बघितलं, प्रॉस्टिट्यूशन म्हणजे काय, प्रॉस्टिट्यूशनचे कारण काय, प्रॉस्टिट्यूशनचे कायदे. ओके, देन कॉजेस ऑफ प्रॉस्टिट्यूशन. देन नेक्स्ट, क्राईम म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ क्राईम आणि क्राईमची कारण. देन उद्या आपण काय बघणार आहोत, ड्रग ऍडिक्शन म्हणजे नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, थँक्यू.